पोलीस स्टेशनच्या तपास पथक टीमने ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई परिसरात सराईत सोनसाखळी चोरी करणाऱ्या इराणी गुन्हेगारा शिताफीनं पकडून त्याच्या मुसक्या आवळल्या. फिर्यादी वंदना प्रकाश माने, वय वर्ष 56, राहणार यशोधननगर, देवेंद्र इंडस्ट्रियल जवळ, या 12 मार्च रोजी आपल्या पतीसोबत सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास यशोधननगर येथील भारत सहकारी बँकेजवळ तमन्ना बिल्डिंगच्या पासून आई माताजी चौकच्या दिशेनं मॉर्निंग वॉकला जात असताना अनोळखी चोरट्यांनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याची चेन जबरीनं चोरी करत असताना त्यास फिर्यादी यांनी आरोपीचा हात धरून विरोध केला. यावेळी आरोपी यांनी फिर्यादी यांना ढकलून त्यांना खाली पाडलं आणि जबरीनं त्यांची चेन खेचून मोटरसायकलवर वर्तकनगर नाक्याच्या दिशेनं आरोपी आणि त्याचा साथीदार पळून गेले. 12 मार्च रोजी वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला. या गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून वरिष्ठांनी हा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सक्त आदेश दिल्यानं गुन्ह्याच्या तपासाबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचोरे यांनी वर्तकनगर गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल जे चिंतामण आणि प्रकटीकरण पथक यांना गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन करून सक्त सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने या गुन्ह्याच्या तपासात तात्काळ यातील फिर्यादी यांच्याकडे कौशल्यानं विचारपूस करून याच्यातील आरोपी वर्णनाबाबत माहिती प्राप्त करून ताबडतोब घटनास्थळाचे परिसरात तांत्रिक माहितीनं बारकाईनं तपास करून आरोपी चितळसर, कापूरबावडी, खारेगाव टोल नाका, मुंब्रा डायघर, मानपाडा मार्गे अंबरनाथ शहराकडे गेला असल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त करून योग्य प्रकारे सापळा रचून त्यास पळून जाण्याची संधी न देता मोठ्या शिताफीनं यातील आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडील गुन्ह्याच्या अनुषंगानं चौकशी केली असता त्यानं हा गुन्हा केला असल्याची कबुली दिली. जफर युसुफ जाफरी उर्फ चव्हाण, वय वर्ष 26, राहणार इंदिरानगर मस्जिद जवळ, कल्याण, तसंच संदीप गौरीशचंद्र प्रसाद, वय वर्ष 20, राहणार कल्याण अशा आरोपींची नावं असून या गुन्ह्यात अटक करून तपासादरम्यान त्यांच्याकडून या गुन्ह्यातील तसंच इतर गुन्ह्यातील जबरी चोरी केलेला एकूण 3,90,240 रुपये किमतीचे 6 तोळे 4 ग्रॅम 74 मिलीग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि मंगळसूत्र हस्तगत केले. तसंच 1,20,000 किमतीची 2 मोटरसायकली आणि 15,000 रुपये किमतीचे 2 मोबाईल फोन जप्त करून असे एकूण 5,25,240 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी केल्याची कबुली दिल्यानं तपासादरम्यान हा गुन्हा उघडकीस आणून उल्लेखनीय कामगिरी करण्यात आली आहे. आपल्याकडे वर्तकनगर पोलीस स्टेशनला फिर्यादी वंदना प्रकाश माने यांनी आपल्याला एक दिनांक 12/3/25 एक फिर्याद दिली होती. त्याच्यामध्ये सकाळी 6 वाजता ते मॉर्निंग वॉकला जात असताना आई माता चौकाच्या ठिकाणी एक 2 अनोळखी चोरट्यांनी त्यांची जी सोनसाखळी आहे चेन ती त्यांना मॉर्निंग वॉकला जात असताना ती खेचून नेली होती. त्या अनुषंगाने आपल्याकडे 229/2025 असा BNS 304-2, 309-4 आणि 3-5 असा BNSच्या ह्या सेक्शन खाली गुन्हा दाखल होता. गुन्हा दाखल झाल्यापासून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्तकनगर तसेच त्यांची तपास पथकाची टीम जी आहे PSI चिंतामण आणि त्यांची संपूर्ण टीम त्या अनुषंगाने तपास करीत होती. तर तपासामध्ये काही तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे सदर गुन्हा त्यांनी उघडकीस आणला आणि यातील जो आरोपी आहेत जाफर जाफरी आणि संदीप प्रसाद दोघंही राहणारे आंबिवलीचे आहेत. दोन्ही आरोपींना त्यांनी 2 तारखेला अटक केली 2 एप्रिलला आणि त्यांच्याकडून साधारणतः 5,25,240 रुपयेचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे. त्यामध्ये 3,90,000चं सोनं आहे. त्याचबरोबर 2 मोटरसायकल याच्यामध्ये जप्त केलेले आहेत. क्लस्टर योजनेची इमारत पूर्ण होऊन रहिवासी राहण्यास गेल्याचं एकही उदाहरण पाहायला मिळत नसल्यानं रहिवाशांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. अशात नियोजित क्लस्टरच्या परिसरात अधिकाऱ्यांच्या आधी बिल्डर आणि त्यांचे सहकारी घुसू लागल्यानं रहिवाशांमध्ये संशय आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झाले. याबाबत ठाण्यातील 19 इमारतींच्या रहिवासी प्रतिनिधींनी आमदार संजय केळकर, क्लस्टर आणि पालिका अधिकाऱ्यांची भेट घेत संभ्रम दूर केला. ठाणे शहरात मोडकळीस आलेल्या धोकादायक आणि अनधिकृत इमारतींचा सामूहिक विकास करण्यासाठी राज्य शासनानं क्लस्टर योजना राबवली. त्यानुसार ठाणे शहरात 44 आराखडे तयार करण्यात आले आहेत.
किसननगर येथे क्लस्टरचं काम सुरू असून अन्य भागात अद्याप योजनेबाबत संभ्रम असल्याचे चित्र पाहायला मिळते. ज्या भागात योजना राबवण्यात येणार आहे तिथे बिल्डर आणि त्यांचे सहकारी रहिवाशांशी संपर्क साधत आहेत. खासगी व्यक्ती क्लस्टरबाबत पुढाकार घेत असल्यानं अनेक भागात रहिवाशांमध्ये या योजनेबाबत गोंधळ निर्माण झालाय. हा गोंधळ दूर करण्यासाठी सिद्धेश्वर तलाव हंसनगर भागातील 40 वर्ष जुन्या 19 अनधिकृत इमारतींच्या प्रतिनिधींनी आमदार संजय केळकर यांची भेट घेतली. यावेळी बैठकीस क्लस्टर विभागाचे अधिकारी आणि ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त देखील उपस्थित होते. याबाबत आमदार संजय केळकर यांनी क्लस्टर विभागाच्या हलगर्जीपणाबाबत नाराजी व्यक्त केली. एखाद्या परिसरात क्लस्टर योजना नियोजित असेल तर त्या ठिकाणी आधी क्लस्टर आणि ठाणे महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जाऊन रहिवाशांशी संवाद साधायला हवा. योजनेचं माहितीपत्रक देऊन योजना कशा पद्धतीनं राबवण्यात येईल, रहिवाशांचं हंगामी पुनर्वसन, त्यांना मिळणारी घरं, क्षेत्रफळ, सोयी सुविधा याबाबतची माहिती त्यांनी रहिवाशांना द्यायला हवी. मात्र तसं न होता काही खाजगी व्यक्ती, बिल्डर आणि त्यांचे सहकारी त्या विभागात जात असून रहिवाशांशी संपर्क साधत आहेत. त्यामुळे या योजनेबाबतची विश्वासार्हता संपत असल्याचं केळकर यांनी सांगितलं. यावेळी उपस्थित 40हून अधिक प्रतिनिधींनी थेट क्लस्टर आणि महापालिका अधिकाऱ्यांशी चर्चा करता आल्यानं त्यांच्यातील गोंधळ आणि संभ्रम दूर झाल्याचं सांगितलं. रहिवाशांमध्ये या योजनेबाबत काही संभ्रम असेल तर त्यांनी थेट या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. या कामी क्लस्टरचे प्राधिकृत अधिकारी नेमण्यात आले असून ते याबाबत रहिवाशांना अधिकृत माहिती देतील असंही केळकर यांनी सांगितलं. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवण्यात राज्य आणि केंद्र सरकारला अपयश येत आहे. दिवसेंदिवस खाद्यतेल, इंधन, सिलेंडरचे दर वाढतायत. त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार ऋता आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली शहर अध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिला अध्यक्षा सुजाता घाग, युवक अध्यक्ष विक्रम खामकर, प्रदेश प्रवक्त्या रचना वैद्य यांच्या उपस्थितीत दुचाकी आडवी करून जोरदार निदर्शनं करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून सर्व जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढू लागलेत. तेल, धान्य, कडधान्य, घरगुती गॅस, इंधन यांचे दर गगनाला भिडत आहेत. मात्र त्याचे कोणतेही सोयरसूतक सरकारला नाही असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलकांनी सरकार विरोधात गाड्या घ्या, सायकली द्या, महागाई कशासाठी, गद्दारांच्या सोयीसाठी, 50 खोके, महागाई ओके, महागाई कशासाठी, आमदारांच्या खरेदीसाठी, बहुत हो गई महंगाई की मार, चलो हटाए मोदी सरकार, सरकार खातं पेट्रोलवर दलाली, डायन झाली महागाई, भ्रष्ट झालं सरकार म्हणून महागाईचा झाला हाहाकार अशा घोषणा दिल्या. यावेळी ऋता आव्हाड यांनी या ठिकाणी दुचाकी आडवी पांडून हे आंदोलन करण्यात आलं. मात्र या देशाची अर्थव्यवस्था धारातीर्थ पडल्याचं सांगितलं. आपल्या देशातील महागाई कमी करण्याचं कोणतंही धोरण आखलं जात नाही. आता महागाई कमी करण्यासाठी जनतेनं काय करावं हे तरी सरकारनं सांगायला हवं. आपल्या देशानं अमेरिकेच्या टेरिफ धोरणावर कोणतीही भूमिका घेतली नाही. आपलं नेतृत्व अमेरिकेला घाबरतं की काय हे माहीत नाही. मात्र हे सरकार भूमिकाच घेत नसल्याचं दिसून येत आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे या देशातील अल्पभूधारक शेतकरी मृत्यूपंथाला लागले आहेत. त्याचे कोणतेही सोयरसूतक या सरकारला नसल्याचं ऋता आव्हाड यांनी सांगितलं. तर सुहास देसाई यांनी सध्या पेट्रोल आणि डिझेलवर
कंपन्यांकडून प्रति लिटर 15 रुपयांची बक्कळ कमाई होत आहे, तर सामान्यांच्या खिशातून राजरोसपणे लूट केली जात असल्याचं सांगितलं. सध्या कच्च्या तेलाच्या किमती 4 वर्षांच्या नीचांकी पातळीवर आहेत. तरी सरकार पेट्रोल डिझेलच्या किमती वाढवून जनतेच्या पैशांची लूट करत आहे अशी टीका केली. तर प्रदेश प्रवक्त्या रचना वैद्य यांनी हे सरकार आम्हा महिलांना बावळट समजत आहे. महिलांना 1500 रुपये देऊन मतं विकत घेतली आहेत. हे सरकार नोट फॉर वोटचं असून या सरकारनं आजवर महागाईबद्दल कोणतंही धोरण आखलं नसल्यामुळे हे आंदोलन जनतेचं प्रतिनिधी म्हणून करत असल्याचं सांगितलं. तसंच आजचं हे आंदोलन प्रातिनिधिक स्वरूपात असून यापुढे आमचं आंदोलन अधिक तीव्र होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. वर्तकनगर पोलीस स्टेशननं पुन्हा एकदा आपली कार्यक्षमता सिद्ध करत तब्बल 35 गहाळ मोबाईल फोन शोधून काढले असून ते संबंधित तक्रारदार नागरिकांना सुपूर्द करण्यात आले आहेत. या मोबाईल्सची एकूण अंदाजे किंमत सुमारे 10,50,000 रुपये इतकी आहे. गेल्या काही दिवसांपासून वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल हरवण्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त होत होत्या. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाकचौरे यांच्या आदेशानुसार आणि गुन्हे निरीक्षक मल्हारी कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल चिंतामण आणि पोलीस शिपाई नानासाहेब नागरे यांनी CIR पोर्टलच्या माध्यमातून तांत्रिक पद्धतीनं मोबाईलचा शोध घेण्यास सुरुवात केली. 20 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या मोहिमेअंतर्गत केवळ ठाणे आणि मुंबईतच नव्हे तर गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, आसाम आणि तामिळनाडू अशा विविध राज्यांमध्ये हरवलेले मोबाईल ट्रेस करण्यात यश आले. आज वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या हस्ते सर्व मोबाईल्स मूळ तक्रारदारांना हस्तांतरित करण्यात आले. ही उल्लेखनीय कामगिरी वर्तकनगर पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या कार्यक्षमतेचे उत्तम उदाहरण ठरत आहे. नागरिकांनी पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त केली असून अशा प्रकारच्या कारवाईमुळे पोलीस दलाविषयीचा विश्वास अधिक दृढ झाल्याचं चित्र आहे. 20 फेब्रुवारी पासूनचे 35 मोबाईल आपण आतापर्यंत रिकव्हर केलेले आहेत. साधारणतः 10,50,000 रुपये किमतीचे ते आहेत, जे आपण आज हस्तांतरण करणार आहोत. ठाण्यातील चितळसर मानपाडा परिसरात आज ठाणे बोरिवली ट्विन टनेल प्रकल्पावरून MMRD अधिकाऱ्यांशी आणि शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांच्याशी स्थानिक रहिवाशांची तीव्र वादावादी झाली. कॉस्मोस लाऊंज सहकारी गृहनिर्माण सोसायटीसह परिसरातील इतर सोसायट्यांच्या रहिवाशांनी झाडांच्या कत्तलीविरोधात आणि पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. प्रकल्पाच्या कामासाठी झाडांची कत्तल करण्यात आली असून यामुळे परिसरातील हरितपट्टा आणि जैवविविधता धोक्यात आल्याचं रहिवाशांचं म्हणणं आहे. त्यांनी हा मार्ग संपूर्ण भुयारी करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून पर्यावरणीय नुकसान टाळता येईल. याशिवाय MMRDनं स्थानिकांसोबत कोणताही पूर्व सल्लामसलत न करता काम सुरू केल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार नरेश म्हस्के यांनी MMRD अधिकाऱ्यांसोबत रहिवाशांची चर्चा घडवून आणली. या बैठकीत झाडांची कत्तल तातडीनं थांबवावी आणि प्रकल्पाचा मार्ग पुन्हा एकदा विचारात घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. MMRDनं रहिवाशांच्या भावना लक्षात घेऊन योग्य निर्णय घेण्याचं आश्वासन दिले. या वादामुळे प्रकल्पाच्या अंमलबजावणीवर सध्या प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यानुसार ज्या ठिकाणी MMRDA वृक्षारोपण करणार आहे त्या व्यतिरिक्त जर या ठिकाणी असणाऱ्या आजूबाजूच्या सोसायटीज आहेत त्यांनी जर परवानगी दिली, त्यांनी जर जागा उपलब्ध करून दिली तर ते सगळे वृक्ष त्या सोसायट्यांमध्ये रिप्लांट MMRDA स्वतःच्या खर्चाने करेल. एका वृक्षाला काहीतरी रिप्लांट करायला जो काही येतो रिप्लांट सुद्धा, म्हणजे त्या ठिकाणी नवीन प्लांटेशन, त्याचबरोबर ते काढलेले वृक्ष पुन्हा त्या सोसायट्यांमध्ये आजूबाजूच्या सुद्धा ते लावून देणार आहेत. त्यासाठी त्यांनी परवानगी दिलेली आहे.